नव्याने उभारण्यात येणाऱ्या राजकुमार महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एक मजुराचा मृत्यू, 4 जण जखमी. भोकरदन रुग्णालयामध्ये व घटनास्थळी नातेवाईकांचा टाहो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवर रोडवरील राजकुंवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान शुक्रवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याने एक मजुराचा मृत्यू झाला तर 4 मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजकुमार महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यावेळी अनेक मजूर काम करत होते. स्लॅबच्या मलब्याखाली काही मजूर अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बांधकामावरील इतर कामगार आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत मलब्याखाली अडकलेल्या मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे वय 50 वर्ष, राहणार मुठाड, तालुका भोकरदन यांचा मृत्यू झाला, तर कृष्णा नामदेव हिरे वय 30 वर्ष, राहणार दगडवाडी, कृष्णा विठ्ठल शिंदे वय 40 वर्ष, राहणार वाकडी, फारुख खां शाहरुख खां वय 38 वर्ष, राहणार दानापूर आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे वय 30 वर्ष, राहणार सुरंगळी हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर काही काळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बांधकामाच्या गुणवत्तेसह सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.